उन्हाचा वाढता कडाका आणि शेतांमध्ये भाजीचं उत्पादन कमी झालं, यामुळे नागपूरच्या बाजारात भाजीपाल्याची आवक जी आहे ती जवळपास 30 ते 40% घटलेली आहे आणि त्याचा थेट परिणाम भाज्यांच्या दरावर झालेला आहे। 30 ते 40% भाज्यांचे दर जे आहे ते आता वाढलेले आहे। नागपूरच्या किरकोळ बाजारात कोथिंबीर जवळपास 130 रुपये किलो आहे, मेथी 120 रुपये किलो, तर इतर जे भाज्या आहे म्हणजे गवार शेंगाची भाजी आहे ती जवळपास 200 रुपये किलोवर गेलेली आहे। चवळीच्या शेंगा 120 रुपये किलो किरकोळ बाजारात, तर शेवग्याचे दर जे आहेत ते 120 रुपये किलो गेलेले आहे। शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसला, कारण की वाढत्या उन्हामुळे शेतांमध्ये भाजीपाल्याचं उत्पादन जे आहे ते मोठ्या प्रमाणात घटलेलं आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो किरकोळ बाजारात दिसून येतोय। आवक कमी झाली कारण की शेतकऱ्यांच्या बांधावर उत्पादन कमी झालं आणि त्याचा थेट परिणाम जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। काही ग्राहक आपल्या सोबत आहे, त्यांना विचारूया, दादा काय भाज्यांचे भाव सध्या वाढलेले आहे, तुमच्यावर काही परिणाम झाला का? कारण की शेतकऱ्यांचे नुकसान झालं। हो, भाज्यांचे भाव वाढलेले आहे आणि आता म्हणजे पैसे जास्त द्यावं लागतात त्याच्यासाठी। नक्कीच शेतकऱ्यांनाही फटका बसलेला आहे, कारण की भाज्यांचं उत्पादन जे आहे ते घटलेलं आहे। उन्हामुळे प्रचंड नुकसान झालं आणि किरकोळ बाजारात त्याचे परिणाम आपल्याला दिसायला येत आहेत। कडाक्याचं ऊन आहे, त्यामुळे सध्या भाज्यांचे दर जे आहेत जवळपास 30, कुठे 35, कुठे 40% वाढलेले आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।